नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत 4 मार्च 2026चा करंट अफेअर. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. ही व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार, तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. तर चला सुरू करूया. संरक्षण मंत्रालयाच्या ALH MK 3 MR आणि VL स्टील क्षेपणास्त्रासाठी करार. तर हा करार कशासाठी आहे तो बघूया. करार आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बंगळुरू AHAL सोबत. हे स्वदेशी बनावटीचे ट्विन इंजिन हेलिकॉप्टर आहे. शक्ती 1H1 270 डिग्री रडारने सुसज्ज असून 120 सागरी मैलापर्यंतच्या जहाजाचा शोध घेऊ शकते. ही प्रणाली भारतीय तटरक्षण दलासाठी कार्यरत राहणार आहे. कोणासाठी? भारतीय तटरक्षक दलासाठी. VLSHTIL क्षेपणास्त्र करार कसा आहे? रशियासोबत. पल्ला बघणार आहात. 3.5 ते 50 किलोमीटर. उंची किती असणार? 5 मीटर ते 15 किलोमीटर इतकी. हे जमिनीवरून हवेत मारा करणार व्हर्टिकल लॉन्च क्षेपणास्त्र आहे. वेग किती असणार? 2.5 मॅक. आता आपण बघणार आहोत महत्त्वाचे वन लाइनर आहे. राष्ट्रीय प्रशासन परिषद 2026 जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आली. कुठे करण्यात आली? जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आली. 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिन. राष्ट्रीय सुरक्षा दिन कोणता? 4 मार्च. आज 4 मार्च आज आहे राष्ट्रीय सुरक्षा दिन. सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषाची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या वसतिगृहांची नावे. तर मुलांचे वसतिगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आणि मुलींचे वसतिगृह आहे सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह. आता भारतीय महिला क्रिकेट संघाची 2026च्या प्रतिष्ठित लॉरेन्स वर्ल्ड टीम ऑफ इयर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे. हे नामांकन मिळवणारा हा पहिला महिला क्रिकेट संघ आहे. कोणता? भारतीय महिला क्रिकेट संघ 2026चा लॉरेन्स वर्ल्ड टीम ऑफ इयर. भारत दूध उत्पादनात जागतिक स्तरावर 25% वाट्यासह पहिल्या क्रमांकावर. भारत कोणता? दूध उत्पादनात. आता पुढे चालूया. आता महत्त्वाचे सराव प्रश्न बघा. संरक्षण मंत्रालयाने ALH MK 3 MR हेलिकॉप्टरसाठी कोणत्या कंपनी सोबत करार घेतला आहे? ऑप्शन मध्ये दिलेला आहे बोईंग, टाटा अँड स्टर्ड सिस्टम्स आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अँड रिलायन्स डिफेन्स. तर आपलं उत्तर 2च असणार. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. राष्ट्रीय सुरक्षा दिन 4 मार्च आत्ताच बघितलं आपण ना. नॅशनल सिक्युरिटी डे. VLSHTIL हे या क्षेपणास्त्राची मारक क्षमता म्हणजे की पल्ला किती आहे? 3.5 ते 50 किलोमीटर आहे. 270 डिग्री रडारने सुसज्ज असलेला ALH MK 3 हेलिकॉप्टर प्रामुख्याने कोणत्या दलासाठी कार्यरत आहे? आपला भारतीय तटरक्षक दल, इंडियन कोस्ट गार्ड. दूध उत्पादनात आता आपण 25% माहीतच आहे. दूध उत्पादन भारत जागतिक स्तरावर किती टक्के वाट्यासह आहे? पहिल्या क्रमांकावर आहे 25% वाट्यासह. लॉरेन्स वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026 पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा पहिला महिला क्रिकेट संघ कोणता ठरला? तर आपलं उत्तर आहे भारतीय महिला संघ. आता पुढे चालूया. सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला कोणते नाव देण्याचा निर्णय घेतला? तर आपलं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह. आता तुम्ही नवीन असाल तर शेअर करा आपल्या मित्रासोबत आणि सबस्क्राईब सुद्धा करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.